स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4 ते 6 अध्याय 4 श्री गणेशाय नमः। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येती हाता स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वैचने राहती तयापुरी 16 दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयांची सुत्कृत पूर्व नित्य सेवा घडे त्या ते 16 प्याची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सतोदित राहती तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती दरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी शरीर भोगे कशले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्यात ते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते यती राजपुरविती दृढ चरणी दयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हंसोनी म्हणती जनासी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसत असे ऐसे तयानी निंदिले समर्थानी अंतर जाणिले तेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवल एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेथे दोघेही अविचारी होते बरोबर संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणते करू आता दर्शनेच्छुअ जन असंख्यात पातळे तेथे क्षणार्धात समाज दाटाला बहुत एकची गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाव गरजती वाचे हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या वदविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तया ते कोणी नवसाते करीती कोणी आनोनया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिते आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती एक क्षण तटक्ष होती वैरभाव विसरोनी स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटीती मोडली संन्याशांची गर्दी ते येऊनी सेवे करी संन्याशांपुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नदकासी सूर्य जाता असता चढासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना दंडावया कुस्तिक जना अवतारले यतिवर्य इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थो अध्याय गोढा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु श्री रत्सु शुभ भवतु अध्याय 5 श्री गणेशाय नमः भव कानन वैश्वनारा अज्ञान तमक छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खर सदय तू अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता सांगकडे धाव घेती स्वामींकडे राजराजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपुल्या नगरापरती आणू म्हणती तयासी बडोद्या माझे त्या अवसरी मल्हार राव राजाधिकारी एकदा त्यांचे अंतरी विचारे ऐसा पातला दिवाना आणि सरदार मान करीतैसे थोर थोर बैसले आता समग्र बोले नृपवर तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी तेथे आणि स्वामींसी तरी आम्ही तयासी नाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलला झाला उत्तर नृप लागी पर्येसी आपुली जरी इच्छायसी स्वामीन ते आणावे वटपुरीसी तरी मी आणि न तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाही समग्र आनंदित जाहली नृपती सह सकळ जाणे त्या परितातांनी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्यांचे विचार पडला मानसी या नगरातून स्वामींचे कैसे नेऊ आपण प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर दढवणे युक्ती थोर कार्य आपण साधावे करोने नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाळ दाणे याचक धने तृप्त केले स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती जेने सेवेकरी संस्तुत होती ऐसे करीती सर्वदा ऐशी यानेस काही न झाले केले ती तुके व्यर्थ गेले त्या माझी मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढविली एक युक्ती एकांती गाठोनी चोळप्याप्रती त्या जलागी विनंती करीती बुद्धिवान सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्येन सर्व वर्षा 16 प्यासी लागला आशा तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाळ
चोळा पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊन समर्थानी बडोद्या प्रती चालावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकोनिया वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चालावे. येथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमो अध्याय गोडहा. श्री रच्चू शुभ भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नम. धरून शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित तैसे हे स्वामीचरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनविती स्वामीं प्रति कृपा करोनी मजवरी बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी मल्हार रावा वाच्या मने आम्हाविषयी भाव नसे म्हणून दयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावया यज्ञ करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करितयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेगळं चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांची तोंड कैसे दाखवावे. असा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना द्यावी पळवून येतीसी. असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालवणी स्वामींसी तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धा मार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुनी अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले काही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हार रावण नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रासी विचारेती कोण जाते स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव नृप कार्याची धरून हाव आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणे डोळा मग काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणून सत्वर ठोकायाचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुन यशवंतराव भ्यायला मनी पळाले तोंडाचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यसी सोडोनी. साहेबा विष प्रयोग केला मल्हार रावावरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती झाली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोढा. इथे श्री स्वामीचरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभ भवतु.